नमस्कार मित्रांनो, आम्ही रायगड फिरून रिटर्न आता घरी चाललोय. संदेश तू बोल पाहिजे. जरा आमचा खूप अनुभव भारी झाला. रायगड किल्ल्यावर चढताना खूप भारी वाटलं. माझ्या मित्रांचे अनुभव बघा. लक्ष्मण कोयकर. रायगडावरती जेव्हा आपण गेलो तेव्हा रायगड आपण हा नेहमी पुस्तकातच पाहिला होता की रायगड असा किल्ला आहे तसा किल्ला आहे, परंतु प्रत्यक्षात जेव्हा आम्ही चढाई केली तर ते जो चढ बघूनच असं वाटत होतं की आपण इथेच पाया पडून निघून जावं. परंतु जसं जसं आम्ही चढलो आणि त्याच्या महाराजांच्या कार्याचे आम्हाला जेव्हा प्रोत्साहन मिळालं त्यावेळेला हळूहळू आम्ही गड चढलो आणि गडावर जाऊन खूप आनंद झाला की आपण एवढं जे मेहनत करून वरती आलोय आणि त्यांचं मेहनतीचं फळ म्हणून राजांचं दर्शन झालं की वर्षाची सुरुवात पण चांगली झाली राजाच्या दर्शनाने. आणि शिवराय किती ग्रेट होते हे पुस्तकात वाचून काय समजणार नाही. जोपर्यंत आपण प्रत्यक्षामध्ये गड किल्ल्यावरती जाईन आणि गड किल्ल्याचा अनुभव घेईन की एवढ्या खतरनाक गडावरती हे लोक कसे जात होते, एवढं साहित्य, एवढं राहणीमाने वस्तू, त्यांचं राहणीमान कसं होतं आणि कशा लढाई करत होते, ते ऐकूनच जेव्हा शिवरायांचा आम्ही जेव्हा दरबार बघितला तेव्हा अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं की हा राजा जगाला ज्ञान देणारा, जगांचा पोशिंदा, हा आपल्या देशाचा पोशिंदा कसा झाला असेल आणि त्यानं किती विचार करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असेल. आणि त्या गडापर्यंत जो रायगड आहे तो रायगडाला त्यांनी आपली राजधानी का निवडली असेल, कारण हा रायगड जो किल्ला आहे तो चारी बाजूने म्हणजे तिथे जो शत्रू आहे तो शत्रू प्रामुख्याने आसानी म्हणजे एकदम सोप्या भाषेमध्ये वरती चढू शकत नाही. म्हणजे सोप्या म्हणजे किती चढाई केली आहे त्याने तरी तो चढू शकत नाही. आणि चारी बाजूने तटबंदी असल्यामुळे शिवरायांना तिथं राहणं सेफ वाटत होतं म्हणून त्यांनी राजधानी तिथं निवडली होती. परंतु हे गड किल्ले जेव्हा आपण पाहिन तेव्हा अक्षरशः आपल्या अंगामध्ये शहारे येतात की आपले जे राजे होते शिवाजी महाराज हे किती ग्रेट होते आणि त्यांची दूरदृष्टी किती होती आणि ते मुघलांना किती पुरून उरले असतील. आणि मराठ्यांकडे जरी सैनिक कमी असतील तरी त्यांचं गनिमे खावा फार ग्रेट होता, कारण हे जे यांचे किल्ले असायचे हे उंचावर असायचे आणि मुघलांना तिथपर्यंत पोचता येत नव्हते. मुघल लोक दारू पिऊन मटण मस्ती खाऊन त्यांना काय ते एवढी चढ जमले नसतील आणि वरूनच ते जेव्हा चढायचा प्रयत्न करत असतील मराठ्यांना पकडण्याचा तेव्हा जे मराठी होते ते काय करायचे, वरून दगड मारायचे आणि मग त्यानुसार ते वरती चढत नव्हते मुघल. याच्यामुळे आपले मराठी लोक वरती सुरक्षित राहिले, गड आबादित राहिले आणि हिंदवी स्वराज्य शिवरायांनी निर्माण केलं. आणि शिवरायांना जे पाठबळ होतं मावळ्यांचं हे चांगलं होतं, त्यामुळे विश्वासातली माणसं होती शिवरायांच्या बरोबर. तो विश्वासातली माणसं आजच्या काळामध्ये